नीट यूजीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी आहे। 40 पेक्षा जास्त याचिकांवर एकत्रित सुनावणी केली जाणार आहे। तर नीट परीक्षा नव्याने घेण्याचे आदेश देण्यात येणार का याकडे लक्ष आहे। सरन्यायाधीश DY चंद्रचूड, न्यायमूर्ती JB पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार ते बघावं लागेल, कारण मागे जी सुनावणी झाली होती त्यामध्ये शहर आणि केंद्र निहाय निकाल जाहीर करा असं म्हटलेलं होतं आणि त्यानुसार बऱ्याचशा गोष्टी समोर आलेल्या होत्या। त्यामुळे आता त्यावर अवलंबून असलेल्या इतर ज्या गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने केल्या जातात आणि न्यायालयाकडून काय निर्वाळा केला जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तर आम्ही जास्त मागच्या वेळेला सुनावणी पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती, त्यावेळेला संपूर्ण देशातील विद्यार्थी या सुनावणीची वाट बघतायत असं न्यायमूर्तींनी सांगितलेलं होतं, सरन्यायाधीशांनी म्हटलेलं होतं। त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।